नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. 8 अधिकाऱ्यांची महाराष्ट्रात नियुक्ती, सरकारचा मोठा निर्णय. कारण काय? राज्य सरकारने महाराष्ट्राची प्रशासकीय रचना अधिक मजबूत करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने 2025 मधील IAS बॅच मधील 8 IAS अधिकाऱ्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारने भारतीय प्रशासकीय सेवेच्या 2025 बॅच मधील 8 जणांची महाराष्ट्रात विविध जिल्ह्यात नियुक्ती केली आहे. हे अधिकारी मुसोरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीमध्ये त्यांच्या प्रशिक्षणाचा पहिला टप्पा पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये नियुक्त केले जात आहे. यावेळी त्यांना तळागाळातील प्रशासनाचे बारकावे शिकवण दिली जाणार असल्याची माहिती आहे. दरम्यान या अधिकाऱ्यांचा कार्यकाळ 2 वर्षाचा असून या कालावधीत ते जिल्हा अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहेत. तसेच महसूल, आपत्ती व्यवस्थापन, कायदा व सुव्यवस्था यासारख्या प्रमुख क्षेत्रामध्ये त्यांना अनुभव मिळणार आहे. अजय काशीराम डोके यांची गडचिरोली आणि अमल PV यांची पालघर जिल्ह्यात नियुक्ती करण्यात आली आहे. अप्सरा N यांची पुण्यात, दिव्यांक गुप्ता यांची बीडमध्ये आणि जयकुमार शंकर यांची नाशिक जिल्ह्यात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर पंकज मनोहर पाटले नंदुरबार, तर R रंगरामन जालना येथे आणि शोभिता पाठक वर्धा जिल्ह्यात कार्यरत असतील. भावी नेतृत्वाला घडवणे हा या नियुक्त्यांचा उद्देश आहे. या नियुक्त्यांमुळे गडचिरोली आणि नंदुरबारसारख्या आदिवासी बहुल आणि आव्हानात्मक भागांमध्ये नक्षलवाद, पायाभूत सुविधांचा विकास आणि आरोग्यसेवा अशा समस्या समजून घेण्याची संधी अधिकाऱ्यांना मिळेल. तर पुणे आणि नाशिकसारख्या वेगाने शहरीकरण होत असलेल्या जिल्ह्यांमध्ये नियुक्त होणाऱ्या अधिकाऱ्यांना औद्योगिक विकास, स्थलांतर आणि पर्यावरणाचा समतोल राखणे यासारख्या आधुनिक प्रशासकीय आव्हानांना सामोरं जावं लागेल. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.